तर अशा प्रकारे रामभाऊ आपण आता घाटकोपरच्या घरात आहे. अतिशय सुंदर सकाळ सकाळ झालेली आपल्या जीवनामध्ये. ओके, तर सकाळी 4:44 आपल्याला गिरिजाच्या घरून फोन पण आलेला आहे. तर मी सध्या झोपलेलं नाही रात्रभर, पण तुम्हाला एक रहस्य सांगायचं आहे रामभाऊ. हे बघा, इथे सकाळ झाली, खूप सुंदर सकाळ आहे. पहाटेची किरणं आहे ती, आणि हे असंच चलचित्र इथं पूर्वीच्या काळी टी व्हीवरती असायचं. व्हिडिओ नावाचे पिक्चर असायचे बघा. व्हिडिओ त्या व्हिडिओवरती आपण चित्रपट बघायचो. तर ही अतिशय सुंदर सकाळ आपल्या घरात आलेली आहे. आता हिला अति दिव्य अतिभव्य पहाट म्हणता येईल. काही खूप दिवसानंतरची सकाळ आहे. तर बघा, आपल्याला शत्रू कसे आहेत तुम्हाला दाखवतो. इथे गणपती बाप्पा आहे, तो झोपलेला आहे सध्या. आज तो उठला नाही अजून, पण स्वामी समर्थ किंवा विठ्ठल आणि बरेचसे देवत आपल्या घरात आलेले आहेत आज. तर तुम्हाला मी यासाठी व्हिडिओ कॉल केला आहे की ध्यान वगैरे मी करतो, साधना भरपूर करतो, तपही माझं आत्ता पण चालू आहे, भरपूर तप चालू आहे. पण तुम्हाला एका सत्यापासून सामोरं जायचं आहे आज, की ज्या दिवशी ट्विटरवरती मला ब्लॉक केलं गेलं, काही तुकडा गँगने केलं असेल, कोणी असे हे घाणेरडे लोक असतात ना, अपोजिशनवाले, ते पण असं करू शकतात. पण कुणी माणसं अशी आहेत ना की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर तयार करतात. ते तुम्हाला पुराव्याचे सांगतो. तर मी पूर्वी गिरनारला पहिल्या यात्रेत गेलो होतो. माझ्याकडे 0.0 पैसे होते, म्हणजे 540 रुपये होते माझ्याकडे फक्त. आणि मी सोमनाथ गिरनार केलं. त्या गिरिजाचे आजोबा मला त्यात भेटले. बघा, परमेश्वराचा कसा साक्षात्कार असतो. दैवी शक्ती इतकी की हिराबाईचं पण दर्शन झालं मला, मोदी यांच्या आईचं तिकडे. ते बऱ्याच देवांची भक्ती करतात, प्रभू रामचंद्राची वगैरे, पण भोलेनाथाचा त्यांच्या पिढींना आशीर्वाद आहे. त्यांना पहिल्या जन्मातलं काय माहिती नाही मोदी साहेबांना. मला सगळं दिव्य दृष्टीने दिसतं. तर मग पुढे 540 रुपयात ती यात्रा पूर्ण झाली. भरपूर लोकांनी सहकार्य केलं मला, पण माझ्या मागे 670 पोलीस लागलेले होते. त्यांना वाटायचे भाई याच्याकडे लय पैसा आहे. मग ते ED CID इन्कम टॅक्सवाले ते माझा पाठलाग करत होते. पण रस्त्यात टोमपे मारायचे ते लोक. मग कळायचं हे पोलीसवाले बाबा. पण मी पोलिसांचा माणूस असून ते माझ्या मागे बिना काम लागले होते. काय घेणं नाही काय नाही. तर मग त्याच्यातून माझी सुटका झाली. मला पोलिसांनी कधी काय आतापर्यंत काय बोलले नाही. त्यांना माहिती हा मुलगा सज्जन आहे. त्याच्यातून मग आता बघा, लग्न सर्व व्यवस्थित पार पडलेलं आहे. पण ह्या घरामध्ये निगेटिव्ह शक्तीचा शोध लागला आहे. मी उद्धव ठाकरेविषयी भाषण करत होतो मगाशी, ऑनलाईन भाषण करत होतो. ते उद्धव ठाकरेच्या भाषणातच इथे आनंद दिघे वगैरे लोक येत असतात. त्यांचे आत्मदर्शन देत असतात आपल्याला, आपल्या घराच्या एका खास पटलावरती. तिथे उद्धव ठाकरेच्या आतील काही गोष्टी मला दिसल्या. त्याची आपल्याला फोड करायची नाही, कारण की अक्कलकोट स्वामींची इच्छा. मग मला माझ्या घरातला प्रॉब्लेम दिसला, जो प्रॉब्लेम त्या नागपूरच्या मुलीमध्ये होता तर त्याची सगळी फोड मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की ते अतिशय गुप्त विज्ञान आहे ते. पण कदाचित आपण वडापाव खाल्ला होता एक दिवशी, की ज्या दिवशी मला शिवसागरमध्ये अखंड घाटकोपरचे सगळेच हॉटेल रामभाऊच्या हातात, आणि वेलकमवरती तुमचा जय जयकार. तर ते वेलकम हॉटेलच्या इथे तुम्ही मागे एक मीटिंग पण घेतली होती हिंदू लोकांची.
त्याच्यात मी येऊ शकलो नाही. मोदी साहेब आले तेव्हा मी येऊ शकलो नाही, का की मी आता काबाड कष्टाची कामं करून शरीर घडवलं चांगलं माझं, सिद्धी प्राप्त केल्या आणि निसर्गातल्या बऱ्याच शक्ती मला प्रसन्न झाल्या अलीकडच्या काळात. तर अशा प्रकारे रामभाऊ मी राजा तर झालेलो आहे पूर्णपणे. मला राजा बनायला वेळ लागला नाही, झालेलो आहे पूर्ण राजा मी. पण प्रॉब्लेम काय आहे की ज्या कुळदेवतेच्या अडचणी होत्या किंवा आणखी काही छोट्या मोठ्या अडचणी होत्या, त्या आपल्या नशिबात येणं पण गरजेचं होतं. म्हणून आता अलीकडच्या काळामध्ये त्यांचं पूर्ण निराकरण अक्कलकोट स्वामी स्वतः करत आहेत. ओके. आपल्याला काही घरात दुश्मन, बाहेर दुश्मन, समाजात दुश्मन, शेजारी पाजारी दुश्मन, गावोगाव दुश्मन, तर हे माझ्या नशिबात ठरलेलं होतं. मी शत्रुंजय रामचंद्राचा भक्त आहे आता सध्या. म्हणजे तुमचं रूप रामचंद्राचं आहे किंवा दिगंबर भाऊ हे शंकर आहेत, तर आपल्या त्रिकुटामध्ये कसं आहे, मी छोटासा मुलगा आहे. त्याच्यात मी शत्रुंजय जो प्रभू रामचंद्रांचा भाऊ आहे, भरत लक्ष्मण नाही, शत्रुंजय आहे मी. शत्रूवर मात करणारी विद्या माझ्याकडे आता आहे आज. म्हणून मी घरातूनच राजकारण चालवत असतो. मला बाहेर कुठे यायची गरज नाही किंवा मंत्रालय, विधानभवन, संसद भवनकडे जाण्याची गरज नाही आहे मला. पण मी बिझनेस टाकलेत किंवा समाजाचं भलं करायचं आहे मला सगुण रूपामध्ये. म्हणून मी दिल्लीला वगैरे चाललो आहे आता. एवढ्या 2 आठवड्यात जाईल. मोदी साहेबांचं चांगलं सहकार्य मिळत आहे मला, कारण मी त्यांना ईमेल करून त्यांची परमिशन घेऊन त्यांच्या भेटीगाठी करायला सुरुवात केलेली आहे. ओके. महाराष्ट्रातील किती नेते मला साथ देतील मला माहिती नाही, पण मी डायरेक्ट मोदी साहेबांकडेच सहकार्य मागायला चाललो आहे आता. त्याच्यात काही काही नेते मला मदत करतील असं वाटते मला. नाही झालं तर तुम्हाला फोन मी लावेल. ओके. आता राहिला प्रश्न असा की मला यशस्वी होण्यास इतका वेळ का लागला तुम्हाला मी खरं सांगतो, की जो कालसर्पयोग होता माझ्या नशिबात, त्याने माझं शिक्षण खंडित केलं होतं आणि मग ती बाधा माझ्या मागे लागली. तर त्याच्यातून सुटका तुम्ही केली माझी. मला राजा बनवण्यात, मला यशस्वी बनवण्यात तुमचा 100% हात आहे. पण काही वाईट लोक तुम्हाला माझ्याविषयी वाईट सांगत असतील. बरं, मी तसा नाही आहे. मी अतिशय सत्वशील भोलेनाथांचंच रूप आहे माझं, श्रीकृष्णाचं. पण काही पापी लोकांनी आपल्यामध्ये अंतर ठेवलेलं आहे. त्याचं कारण काय आहे, तर ही नरकातली लोक नरकाडे असतात आणि ते ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथाची भेट होऊन देत नाही किंवा गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथाची भेट लोक होऊन देत नाही. तसं भावाभावामध्ये अंतर या दुष्टशक्ती करत असतात. म्हणून या जगाचा सोक्षमोक्ष लागत नाही आणि नरकाळे लोकांचे जन्म वापस होत असतात. ओके. तर मी व्हिडिओ 10 मिनटाचा काही करत नाही, का माझ्या मोबाईलमध्ये जागा फार कमी आहे. आणि पहाटेचा जो सिद्धांत होता, जो मला दिगंबर भाऊ तुमच्याकडे यायला सांगायचा, तो सिद्धांत मी तुम्हाला आता देईल थोड्या दिवसात, कारण की मला परमेश्वरी शक्ती प्राप्त झाल्या आता. ओके. जय शिवशंकर, जय स्वामी समर्थ.